अकोला पातूर तालुक्यात धरणे आंदोलनाच्या दोन मुख्य मागण्या. दारूबंदी लागू करावी. पातूर तालुक्यात पूर्ण दारूबंदीची मागणी. लाडक्या बहीण योजनेचे हप्ते प्रलंबित पैसे तात्काळ महिलांच्या खात्यात जमा करावेत. ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय अकोला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली. दोन्ही मागण्या थेट जनतेशी जोडलेल्या आहेत. दारूबंदी, गावातील घरं उद्ध्वस्त होऊ नयेत, महिला सुरक्षेसाठी महत्त्वाची मागणी. लाडकी बहीण ज्या महिलांना आश्वासन दिलंय त्यांचे पैसे वेळेवर मिळालेच पाहिजेत. प्रलंबित हप्त्यांमुळे अनेक कुटुंबाचं बजेट बिघडते. प्रशासनाने या दोन्ही विषयांवर लवकर निर्णय घ्यावा. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. आपल्या ग्रामीण आणि चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये दारूबंदी 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सर्व बहिणींना सांगितलं होतं, मी तुमचा देवाभाऊ, तुम्हाला 1500 रुपये मानधन देईल. ते 1500 रुपये मानधन आज 1 वर्ष झाले अनेक बहिणींना भेटत नाही. ते लाडक्या मागील 2-2.5 महिन्यापासून आम्ही प्रत्येक चानी पोलीस स्टेशन विभाग, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही निवेदने दिलेत की या आलेगाव, झरंडी, वसाली, जाम, पाचरं, नवेगाव, पिंपळडोडी या परिसरामध्ये, सावरगाव या परिसरामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. परंतु दारूवाल्यांना अजून ताकद येत आहे, कारण की त्यांचे हप्ते सुरू आहेत. चानी पोलीस स्टेशनला सुरू आहेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुरू आहेत आणि मोकारपणे, अवैधपणे दारू वाटप सुरू आहे. तसेच या लाडक्या बहिणींना 2024च्या निवडणुकीपूर्वी शासनानं सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणीला 1500 रुपये मानधन देऊ. परंतु मागील 1 वर्षापासून KYC नाही, अजून काही नाही. त्या नावाखाली 1 वर्षापासून लाडक्या बहिणींचा पगार बंद आहे. आपल्याला जर पगार द्यायचेच नव्हते तर आपण योजना का सुरू केली? यासाठी हे 2 प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत.